जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। पारंपरिक पिकांना फाटा, अर्ध्या एकरात काटवलाची शेती करून युवकाची यशस्वी भरारी। सततची नापिकी, वाढता उत्पादन खर्च आणि पारंपरिक शेतीतील अनिश्चितता या सर्व अडचणींना न जुमानता हिंगणघाट तालुक्यातील मोझरी शेकापूर येथील एका तरुण शेतकऱ्याने पर्यायी शेतीतून यशाचा नवा आदर्श निर्माण केलाय। अवघ्या 25 वर्षाचा दर्शन रामचंद्र पिसे याने अर्ध्या एकरात काटवलाची लागवड करून केवळ 2 महिन्यात उत्पादन घेण्याची किमया साधली आहे। गुजरातमधून दर्जेदार बियाणे मागून आधुनिक पद्धतीने बेड तयार केले, ठिबक सिंचनाचा वापर केला आणि योग्य नियोजनामुळे पीक जोमाने वाढले। या शेतीसाठी सुमारे 40,000 रुपयांचा खर्च झाला। मात्र 2 महिन्यातच पहिला 12 किलोचा तोडा निघाला असून यवतमाळच्या बाजारपेठेत काटवलाला प्रति किलो सुमारे 180 रुपयांचा भाव मिळत आहे। त्यामुळे या पिकातून चांगल्या उत्पन्नाची आशा निर्माण झाली। परिसरात व्यावसायिक पद्धतीने काटवलाची शेती करणारा दर्शन पिसे हा एकमेव युवक मानला जात असून स्वतःच्या 4 एकर शेतीत सोयाबीन आणि कपाशी सोबत पर्यायी पिकाचा यशस्वी प्रयोग त्याने साकारलाय। मी माझ्या शेतामध्ये करटुल्याची लागवड केली आहे। अर्धा एकर क्षेत्रामध्ये मी हे बियाणं माझ्या मित्राकडून गुजरातवरून बोलवलेलं आहे आणि प्रथमच तोडा आमच्या शेतामध्ये चालू आहे आणि मार्केटला साधारण असा 200 रुपये किलो असा रेट चालू आहे। नवीन तंत्रज्ञान, आधुनिक सिंचन आणि बाजारपेठेचा अभ्यास याच्या जोरावर कमी क्षेत्रातही चांगले उत्पन्न मिळवत आहे, हे दर्शन पिसे यांनी सिद्ध करून दाखवले। त्यांच्या या यशस्वी प्रयोगामुळे परिसरातील अनेक शेतकरी आणि युवकांना पर्यायी शेतीची नवी दिशा मिळत आहे। राजू कांबळे, जनसंग्राम न्यूज, शेकापूर, मोझरी।